मंडळी, खरं तर आपली आजची भ्रमंती हृदय पिळवटून टाकणाऱ्या आठवणींची उजळणी असणार आहे। कारण आज आपण आलोय साताऱ्यातल्या किसनवीर साखर कारखान्याच्या वतीने उभारण्यात आलेल्या शहीद स्मृती उद्यानात। मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, अंजन कांचन करवंतीच्या काटेरी देशा, बकुल फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा, भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, करत्या मर्दांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। सव्वीस 11/2008 मुंबईवर अतिरेक्यांचा दुर्दैवी हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये 165 निरपराध लोक मारले गेले। मुंबईचं आणि सामान्य जनतेचं संरक्षण करीत असताना 17 पोलीस अधिकारी, कमांडो आणि पोलीस या घटनेमध्ये शहीद झाले। या 26/11च्या शहीदांच्या शौर्याला, कार्यकर्तृत्वाला सलाम करावा, त्यांचं चिरंतन अशा स्वरूपाचं स्मारक करावं या भावनेतून किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना परिवाराच्या वतीनं 26/11 शहीद स्मृती उद्यान कारखाना कार्यस्थळावर उभं करण्यात आलेलं आहे। हे उभं करत असताना या घटनेमध्ये शहीद झालेल्या 17 अधिकाऱ्यांच्या पैकी राज्यस्तरावर काम करणारे जे 4 प्रमुख अधिकारी होते, श्री हेमंत करकरे, अशोक कामटे, मेजर उन्नीकृष्णन, विजय साळसकर यांच्या चेहऱ्यांचा अंतर्भाव या शिल्पामध्ये करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातले जे 5 अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले, ज्याच्यामध्ये कसाबला पकडण्यामध्ये यशस्वी झालेले परंतु स्वतःचा जीव गमावलेले तुकाराम ओंबळे, बापूराव उर्फ बळवंत भोसले, बापूराव धुरगुडे, जयवंत दुधे पाटील आणि अंबादास पवार अशा 9 अधिकारी, कमांडो, पोलीस यांचे चेहरे या शिल्पामध्ये आपण अंतर्भाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे शिल्प उभारत असताना 60x40चा महाराष्ट्राचा नकाशा आणि राकट देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा या काव्यपंक्तीला अनुसरून असं या शिल्पाचं स्वरूप ठेवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे। ही घटना तशी 26/11/2008 साली घडली, पण स्मृतिशिल्प उभं करण्याची कल्पना 26/11/2009 ज्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करायची होती, मेणबत्त्या लावून आदर व्यक्त करायचा होता, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करावं याच्यातून ही कल्पना आकाराला आली।